मुंबईतील टोरेस कंपनीच्या घोटाळ्या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली। दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत। मुंबईतील 193 लोकांची तब्बल 4.50 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं। यात आणखी एका तक्रारदारांची संख्या वाढण्याची आणि फसवणूक केलेल्या रकमेची वाढ होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा ताबा लवकरच नवी मुंबई पोलीस घेणार आहेत। या प्रकरणी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट सुरू करण्यात आले होते। सर्वात प्रथम नवी मुंबई सुरू करण्यात आलं होतं। या युनिटचे सदर कार्यालय शॉपमधून जाऊन लायसन्स तपासणे, नक्की व्यवसाय काय सुरू आहे, इतर व्यवसाय काय होता, लायसन्सच्या व्यतिरिक्त दुसरा व्यवसाय कोणता करत होते याचा तपास केला। यामुळे टोरेस कंपनीने अनेक चुका केल्याचं समोर आलं। या प्रकरणी 8 ते 10 गुन्हे दाखल केले आहेत, जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये। त्याचाच एक भाग म्हणून 2 महिन्यांपूर्वी माहिती मिळाली होती, त्यावर FIUने त्यावर काम सुरू केलं होतं। टोरेस कंपनीवर आधीपासून तपास यंत्रणेला संशय होता, त्यामुळे या कंपनीकडून काय ऑफर दिली जाते हे पाहण्यासाठी एका पोलिसाला बनावट ग्राहक बनवून टोरेस कंपनीच्या ऑफिसमध्ये पाठवलं होतं। पण या कंपनीत भलताच प्रकार समोर आला। अधिकार नसताना डिपॉझिट घेतले, 12% व्याज दिलं, असा प्रकार समोर आला। त्यानंतर नवी मुंबई पोलिसांची कारवाई करण्याची तयारी झाली होती। हेड ऑफिसमध्ये रेड झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी देखील यात कारवाई केली। 193 गुंतवणूकदारांची 4.50 कोटींची फसवणूक झाल्याचं समोर आलं। यात फसवणूक झालेल्या ग्राहकांची आणि रकमेची आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। कंपनी कुठे रजिस्टर झाली आहे याची पडताळणी सुरू होती। शेवटच्या टप्प्यात डिपॉझिट घेण्याचे अधिकार नसताना डिपॉझिट स्वीकारले आहेत। हार्ड डिस्क, मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत। मुंबईत ज्या आरोपींनी अटक झाली आहे त्यांचा ताबा घेऊन तसंच जे फरार आहेत त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती नवी मुंबईचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली।